वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून समाजाला सकारात्मक संदेश देण्याची संधी आहे. या विचारातून गडचांदूर येथील भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष अरविंद कोरे यांनी यंदाही वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला. गेल्या तब्बल 15 वर्षांपासून वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्याची परंपरा त्यांनी जपली असून त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. एक वृक्ष आरोग्यदायी भविष्य या संकल्पनेला अनुसरून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकानं स्वीकारावी. वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हाच प्रभावी उपाय असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं. मी अरविंद राजाराम कोरे, गडचांदूर शहर भाजपा उपाध्यक्ष. मी 2014 पासून माझ्या वाढदिवसानिमित्त 2 झाडं लावण्याचा उपक्रम चालू केला आणि त्या 2014 ते 2026 या काळात मी जवळपास 28 झाडं या माझ्या वार्डामध्ये लावलेली आहेत आणि ती संपूर्ण झाडे मी जगवलीसुद्धा आहेत. आज तुम्ही पाहू शकता या वार्डाच्या ओपन फेसमध्ये एवढी झाडं आहेत, तेवढे झाडं आपण लावून त्यांना पूर्ण जगवलेलं आहे. तरी माझी सर्व जनतेला आग्रहाची विनंती आहे की आपण फक्त वृक्षारोपण हे एक फक्त दिखावा न करता आपण जर एक झाड लावलं तर ते जगवण्याची आपण हमी घेतली पाहिजे आणि तेव्हाच ते झाड लावलं पाहिजे. नुसतं फोटो सेशन करण्यासाठी कुणीही झाडे लावू नये असं माझं आग्रहाची विनंती आहे. तसेच मी या मोहल्ल्यात जे झाडं लावले त्यात आता आम्ही ज्या वडाच्या झाडाखाली आहोत ते वडाचं झाड मी 2015मध्ये लावलेलं होतं. आज ते झाड 20 ते 25 फूट वाढलेलं आहे आणि या झाडाचं आम्ही रीतसर लग्न करून दरवर्षी इथं बाया वटसावित्रीची पूजा करतात. आता या मोहल्ल्यातल्या बायांना बाहेर कुठं जाण्याची तकलीफ राहिलेली नाही. तरी सर्वांना आग्रहाची विनंती एवढीच आहे की झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्गाचा समतोल याच्यामुळे राखला जाईल व येणारी पिढी आपल्याला दुवा देईल. आज कोरेभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यांचे 2 सहकारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वृक्षारोपण केलं आहे आणि आजच्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला आपण हजर राहिलो याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण कोरेजींनी आजपर्यंत जे वृक्षारोपण केलं आहे नुसतं वृक्षच लावलं नाही तर त्याचं संवर्धन केलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे. दिवसेंदिवस प्रदूषणाचा वाढता प्रकोप आणि त्याला आळा घालण्यासाठी आणि ऑक्सिजन मिळण्यासाठी पर्यावरणाचं संतुलन राहावं म्हणून कोरेजींनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दर वाढदिवसाला ते झाड लावतात आणि नुसतं झाडच लावत नाही तर त्याचं संगोपन करतात. म्हणून ते खऱ्या अर्थानं अभिनंदनास पात्र आहे. मी कोरेभाऊ आणि त्यांचे 2 सहकारी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण त्यांचं जीवन हे त्यांनी एक प्रकारे मानव जीवन उन्नत व्हावं, त्यांना अधिकाधिक जीवन जगता यावं आणि मानवाला ऑक्सिजन मिळता यावं म्हणून त्यांनी वृक्षारोपण करण्याचा जो वाढदिवसाला वृक्षारोपण करण्याचा जो संकल्प केला आहे तो अतिशय प्रशंसनीय आहे. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना या सेवेसाठी उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वरचरणी कामना करतो. मी अरविंद तुकाराम डोळे, भारतीय जनता पार्टी गडचांदूर शहराध्यक्ष. आमच्या गडचांदूर शहराचे कार्यकर्ते उपाध्यक्ष सन्माननीय आमचे गुरु अरविंदभाऊ कोरे, तसेच आमचे कार्यकर्ते सदस्य गणपतभाऊ बुरटकर आणि बबलूभाऊ राशेकर यांचा तिघाचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या मी माझ्यातर्फे व भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. अरविंदभाऊ कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते 2 या 3 झाड लावतात, पण निवड झाड वृक्षारोपणच नाही तर सोबत संगोपनसुद्धा करतात. आज या ठिकाणी बघितलं आपण तर खूप मोठमोठे झाडं या ठिकाणी झालेलं आहे. वडाचं झाड जसे महिलांना वटसावित्रीची पूजा करते त्या पूजेचे एक या ठिकाणी एक झाड झालं आहे, त्यामुळे त्या महिलांनासुद्धा कुठं बाहेर जायचा त्रास जो वाचलेला आहे. तर माझं एक म्हणणं पडतात की वृक्षारोपण आपण करतो
परंतु ते झाड जगवतो किती हे महत्त्वाचं आहे. परंतु अरविंद भाऊ कोरेकडून खरं शिकण्यासारखं आहे की झाड ते 2च लावतात पण त्याचं संगोपन करतात. तर मी जनतेलासुद्धा सांगू शकतो का आज आपल्याला वृक्षाची फार गरज आहे. तर प्रत्येकाने झाड लावतेवेळी त्या संगोपनाची सुद्धा जबाबदारी घ्यावी असे आम्हाला लोकांना बोला. मी देवराव दत्तोजी विधाते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आज 10/7/2026 अरविंद भाऊ कोरे, बबलूभाऊ राशेकर, गणपत भाऊ बुरटकर यांचा आज वाढदिवस इथं आम्ही साजरा करायला ठरवला आहे. आणि यांना तिघांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज इथं यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 4 झाडे लावले आहे. पण अरविंद भाऊ कोरे हे दरवर्षी वाढदिवसानिमित्त 2 झाडं लावून इथं हा पूर्ण परिसर जो आहे ओपन प्लेस पूर्ण हिरवेगार करून ठेवला आहे. काही केवढाले मोठे झाडं झाले, आज 15-20 वर्ष झाले झाडाला. आणि त्यांनी दरवर्षी लावून ते झाड संगोपन करून एवढे वृक्षारोपण केलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे का सर्वांनी 2 लावण्यापेक्षा 1 लावावं, पण त्याचं संगोपन करून खरंच गडचांदूर शहर हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. तसेच या ठिकाणी आम्ही आज स्वच्छता मोहीमही राबवून हे जे समाजसभागृह आहे त्यासमोरील पटांगण स्वच्छ करून वाढदिवस त्यांचा साजरा केला आहे. पुन्हा वाढदिवसाच्या या तिघांना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. मी अरविंद राजाराम कोरे, गडचांदूर शहर भाजपा उपाध्यक्ष. मी 2014 पासून माझ्या वाढदिवसानिमित्त 2 झाडं लावण्याचा उपक्रम चालू केला आणि त्या 2014 ते 2026 या काळात मी जवळपास 28 झाडं या माझ्या वार्डामध्ये लावलेली आहेत आणि ती संपूर्ण झाडे मी जगवलीसुद्धा आहेत. आज तुम्ही पाहू शकता या वार्डाच्या ओपन फेसमध्ये जेवढी झाडं आहेत तेवढे झाडं आपण लावून त्यांना पूर्ण जगवलेलं आहे. तरी माझी सर्व जनतेला आग्रहाची विनंती आहे की आपण फक्त वृक्षारोपण हे एक फक्त दिखावा न करता आपण जर एक झाड लावलं तर ते जगवण्याची आपण हमी घेतली पाहिजे आणि तेव्हाच ते झाड लावलं पाहिजे. नुसतं फोटो सेशन करण्यासाठी कुणीही झाडे लावू नये असं माझं आग्रहाची विनंती आहे. तसेच मी या मोहल्ल्यात जे झाडं लावले त्यात आता आम्ही ज्या वडाच्या झाडाखाली आहोत ते वडाचं झाड मी 2015मध्ये लावलेलं होतं. आज ते झाड 20 ते 25 फूट वाढलेलं आहे आणि या झाडाचं आम्ही रीतसर लग्न करून दरवर्षी इथं बाया वटसावित्रीची पूजा करतात. आता या मोहल्ल्यातल्या बायांना बाहेर कुठं जाण्याची तकलीफ राहिलेली नाही. तरी सर्वांना आग्रहाची विनंती एवढीच आहे की झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्गाचा समतोल त्याच्यामुळे राखला जाईल व येणारी पिढी आपल्याला दुवा देईल. आज कोरेभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यांचे 2 सहकारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वृक्षारोपण केलं आहे. आणि आजच्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला आपण हजर राहिलो याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण कोरेजींनी आजपर्यंत जे वृक्षारोपण केलं आहे नुसतं वृक्षच लावलं नाही तर त्याचं संवर्धन केलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे. दिवसेंदिवस प्रदूषणाचा वाढता प्रकोप आणि त्याला आळा घालण्यासाठी आणि ऑक्सिजन मिळण्यासाठी पर्यावरणाचं संतुलन राहावं म्हणून कोरेजींनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दर वाढदिवसाला ते झाड लावतात आणि नुसतं झाडच लावत नाही तर त्याचं संगोपन करतात. म्हणून ते खऱ्या अर्थानं अभिनंदनास पात्र आहे. मी कोरेभाऊ आणि त्यांचे 2 सहकारी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण त्यांचं जीवन हे त्यांनी एक प्रकारे मानव जीवन उन्नत व्हावं, त्यांना अधिकाधिक जीवन जगता यावं आणि मानवाला ऑक्सिजन मिळता यावं म्हणून त्यांनी वृक्षारोपण करण्याचा जो वाढदिवसाला वृक्षारोपण करण्याचा जो संकल्प केला आहे तो अतिशय प्रशंसनीय आहे. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना या सेवेसाठी उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वरचरणी कामना करतो.